नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. जवळजवळ सूत्रसंचालनाचे 1100हून अधिक व्हिडिओ निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. त्यामुळे आता सूत्रसंचालन म्हणजे काय आणि सूत्रसंचालन कसं करावं यापैकी बऱ्याच जणांना निवेदक होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, त्यासाठीची तंत्र काय आहे, त्याबद्दलचे संपूर्ण माहिती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर आपण सर्व व्हिडिओ पहा. तर आजचा घटक आहे सूत्रसंचालकाचं बोलणं कसं असावं याबद्दल एक सुरेख माहिती, बोलण्याबद्दलचे एक सुरेख माहिती, सुरेख लेख या व्हिडिओच्या द्वारे आपल्या समोर मी या ठिकाणी सादर करतोय. बांधवांनो, बोलण्याची शक्ती हे निसर्गानं फक्त मानवालाच दिलेले वरदान आहे. मानवाशिवाय इतर कोणालाही ते वरदान दिलेलं नाही. आपल्या इच्छा असतील, आपल्या भावभावना असतील, आपल्या गरजा असतील, त्या व्यक्त करण्याचं एक प्रभावी साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की तुम्ही कसे आहात, बोलण्यावरून व्यक्तिमत्वाचा परिचय होत असतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड आणि तुमच्या बोलण्यातला असणारा खरेपणा आणि प्रामाणिकपणा आणि समोरच्याबद्दल आदरभाव व्यक्त करणं, आपुलकी, सारं काही बांधवांनो समजतं. तर ते तुमच्या फक्त बोलण्यातूनच या बाबी समजत असतात. म्हणून या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला मी सांगेल की आपली नाती, आपला व्यवसाय असेल, आपला सामाजिक व्यवहार असेल, हे आपल्या बोलण्यावरच अवलंबून आहे. ही माझी स्वतःची धारणा आहे. हे इतकं महत्वाचं असूनही आपण ते अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत नाही. ही बाब अगदी वस्तुस्थिती आणि ही बाब अगदी खरी आहे. हे असं आहे, माझा आवाजच मोठा आहे, मला अशी सवयच आहे, असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो की नाही. बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. कोण बनेगा करोडपती तुम्ही हा कार्यक्रम पाहिलेला असेल. मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम मी ऐकायचो आणि याबद्दलचा देखील व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. हे सर्वांनी तो देखील व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा कोण बनेगा करोडपती याबद्दलची देखील माहिती मी स्वतंत्ररित्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तो देखील व्हिडिओ आपण पाहून घ्यावा. शब्द उच्चार असेल, आवाजामधला असणारा चढ उतार असेल, हे जर शिकायचं असेल तर सूत्रसंचालकांनो आपल्याला आवाजाचा अभ्यास करायला हवा. त्याबद्दलची साधना आपण नित्यनेमाने करणं गरजेचं आहे. आवाजाची आणि बोलण्याची तपस्या म्हणजे कोणता अभिनेता असेल तर तो अमिताभ बच्चन आहे. काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकलं की मग तसा उच्चार दुसरं कोणीही करू शकत नाही. हे हळूहळू कळत जातं. हे तुम्ही बारकाईनं तो कार्यक्रम पहा. शब्द जगलेला माणूस तो शब्द कशा रीतीनं उच्चारतोय, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीनं येतो त्यावरून त्याचा खरेपणा आपल्या सर्वांना मी म्हणेल ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा तर खरं बाहेरून नाही, तर बोलण्याचा आवाज हा आपल्या आतून येत असतो, माणसाच्या चेतनेला अगदी स्पर्श करून. त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो तितका आपला आवाजही अधिक सुंदर होऊन जातो. ही माझी स्वतःची धारणा आहे. आशाताईंचं बोलणं गाण्या इतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई सतत लढलेल्या शक्तीची ती एक प्रकारची अभिव्यक्ती आहे. एक प्रयोग केला होता, सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं, प्रामाणिकपणा, सत्य, अद्भुत शक्ती अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी ती मोठमोठ्याने वाचायची, वाढवत जायचे. हे शब्द हळूहळू आपल्या बोलण्यातील ते शब्द आपल्याला येऊ लागतात आणि आपलं बोलणं चांगलं होत जातं. पण सवयीनं याविरुद्ध काही ऐकावेसं वाटत नाही, पण इतका अभिरुचीचा दर्जा मी म्हणतो इतका वाढत जातो. संगत बदलत जाते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची एक प्रकारची साधना आहे. हे तितकंच खरं आहे. सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळूहळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात. वाचनानं काय होतं, विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं आपल्याला बोलता येतं. कविता वाचत शब्द आपल्याला समजून घेता आपल्या बोलण्याची बांधवांनो एक प्रकारे लय सुधारत जात असते. बोलण्यातला आपला वृक्षपणा जातो आणि
आपल्या हृदयाशी संवाद साधण्याची कला आपल्याला साध्य होते. यासाठी वाचन, काव्य वाचन सूत्रसंचालकांसाठी अधिक महत्वाचं ठरत असतं. आपल्या कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगामध्ये आहेत. फक्त आपल्याला ती सूत्रसंचालकांनो आपल्याला ती शोधता ऐकता आली पाहिजेत. आणि या बोलण्यातील सर्वात टाळायची गोष्ट सूत्रसंचालकांसाठी अतिशय महत्वाची आहे. आपल्या निवेदनातली सर्वात मोठी टाळायची एक गोष्ट आहे ते म्हणजे पाल्याळपणे लावणे. संत लई समोरच्या व्यक्तीची शक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणं. वेळ ही संपत्ती अर्थात टाइम इज मनी असेल तर अशा लोकांना वेळ चोर का म्हणू नये. फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर मी म्हणेल हा एक स्वतंत्र प्रकारचा विषय आहे. आपल्या माणसांनी बोलण्यानं आपला ताण हलका होतो. बोलणं म्हणजे निव्वळ शब्दच थोडीच असतात. न बोलता शांत सोबतही बोलणं असतं. वेळात वेळ काढून आपल्या घरातल्या व्यक्तींशी संवाद सूत्रसंचालकाला वक्त्याला साधता यायला हवा. माणसातले अंतर खरं तर बोलण्यामुळेच दूर होतात. आणि आज माणसं आचार विचारांची देवाणघेवाण करतात आणि माणसांमध्ये एक माणुसकीचं, एक प्रेमाचं सुंदर नातं तयार होतं. आणि आपल्या मनातले गैरसमज देखील सूत्रसंचालकांनो बोलून आपल्याला दूर करता येतात. पण त्याआधी कसं बोलायचंय ते या जगाच्या शाळेत आपल्याला शिकावंच लागेल. हेच मी या निमित्तानं म्हणेल. बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे हे मी मुद्दामहून आपल्याला या ठिकाणी सांगतोय. आपल्या शेजारी कोण बोलणार मिळालं की आपल्या शेजारी जो असेल आणि तो आपल्याशी जर संवाद साधणारा असेल, बोलणारा असेल आणि तो बोलणारा आपल्याला जर मिळाला तर सूत्रसंचालकांनो आपला प्रवास खऱ्या अर्थानं सोपा होतो. मग या सर्व या व्हिडिओद्वारे मी आपल्याला सांगेल की आपलं बोलणं, सूत्रसंचालकाचं बोलणं, वक्त्याचं बोलणं, कीर्तनकाराचं बोलणं, प्रवचनकाराचं बोलणं, त्यांच्या लई जरी त्यांच्या शेड्स जरी बोलण्याच्या वेगवेगळ्या असल्या तरी आपलं बोलणं, थोडक्यातच या व्हिडिओचं तात्पर्य मी आपल्या सर्वांना सांगेल, ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य आणि गोडवा आहे. ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य आणि ज्याच्या वाचेमध्ये गोडवा आहे, जो सदैव संयमित आणि विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या निश्चित प्रकारे प्रेमात पडते. अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. म्हणून सूत्रसंचालकांनो आज मी मुद्दामहून आपल्यासाठी एक वेळ काढून हा व्हिडिओ, हा एक सुंदरसा लेख या ठिकाणी सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. थोडा मोठा हा व्हिडिओ आहे पण खूप सुंदर आहे. आपण स्वतः व्यवस्थितरित्या ऐका. तो मी जे काही सांगतोय तर ते तुम्ही समजून घ्या. आपलं बोलणं किती असावं यापेक्षा कसं असावं याला मी म्हणेल अधिक महत्व आहे. आणि हेच महत्व वक्त्यानं, निवेदकानं, भाषणकर्त्यानं हे समजावून घ्यावं, हे लक्षात घ्यावं. आणि माझं बोलणं हे अधिक प्रभावशाली आणि माझं सूत्रसंचालन अधिक दिवसेंदिवस सुंदर कसं होईल याकडे सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावे. आणि आपण एक आदर्श प्रतिभावंत निवेदक झालेला असणार आहे, होणारच आहे. त्यासाठी मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे आपलं बोलणं अधिक सुंदर व्हावं आणि ते सुंदर होण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक, शेअर, कमेंट्स आणि व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, आपल्या स्टेटसला आवर्जून त्या ठिकाणी ठेवा. आणि अधिक लोकांपर्यंत आपलं बोलणं कसं असावं हे सर्वांपर्यंत कळू द्या.